नागपुर में बढ़ते तापमान को देखते हुए जिला स्वास्थ्य विभाग ने हीट एक्शन प्लान को प्रभावी रूप से लागू कर दिया है। जिले में कुल 56 शीत कक्ष तैयार किए गए हैं ताकि हीट स्ट्रोक से प्रभावित मरीजों को तुरंत उपचार मिल सके। जिला स्वास्थ्य विभाग के अनुसार इस बार मार्च से ही तापमान 43 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया है। इसी को देखते हुए ग्रामीण क्षेत्रों में लोगों को गर्मी से बचाने के लिए विशेष इंतजाम किए गए हैं। डॉक्टर राजकुमार गहलोत ने बताया कि 2 उपजिला अस्पतालों में 11 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के शीत कक्ष पूरी तैयार है। यह एसी, हाई स्पीड कूलर, बर्फ और ठंडे पानी से स्पंजिंग जैसी सुविधाएं उपलब्ध कराई गई है। नमस्कार। नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकूण 56 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। त्या 56 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही शीत कक्षाची उभारलेले आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की ऊन जास्त असल्यामुळे ऊन लागल्यामुळे हीट स्ट्रोकचा आजार होतो आणि त्या हीट स्ट्रोकच्या आजारासाठी शीत कक्ष प्रत्येक PSC प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उभारलेले आहे। परंतु हीट स्ट्रोक होऊच नये याकरिता उपाययोजना समजा लोकांनी पाळल्या तर हीट स्ट्रोक होणार नाही आणि त्याच्यामुळे जे अपाय आहे ते अपाय आपण टाळू शकतो। त्याच्यामध्ये उन्हात अति कष्टाचे काम करू नये, मद्यपान, चहा, कॉफी, कार्बोनेटचे थंड पेय घेऊ नका। त्याच्यानंतर दुपारी 12 ते 3च्या घराबाहेर जाणे टाळावे। उच्च प्रथिनेयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका। त्याच्यानंतर लहान मुले आणि पाळीव प्राण्यांचे बंद असलेले व पार्क केलेले वाहनात ठेवू नये। त्याच्यानंतर गडद गर्दे व जाड कपडे घालण्यात टाळावे। तसे बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी आणि उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्यात टाळावे। तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची चारे खिडकी उघडी ठेवावी। या प्रकारे आपण प्रतिबंध केल्यास हीट स्ट्रोक हे आपण टाळू शकतो। त्याचप्रकारे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 317 उपकेंद्र आहे। त्या उपकेंद्रामध्येही 7 रोग किट्स आम्ही अद्ययावत केलेले आहे। जिल्ह्यामध्ये उपकेंद्र स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आवश्यक त्या औषधी जे लागते आहे ते औषधी ते मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। त्यासोबतच आपल्या प्रत्येक गावामध्ये आपल्या VHNSC पण असते। त्या पाणी पुरवठा पोषण आहार समिती ही जी समिती आहे ही VHNSC समिती याचे सरपंच जे आहे ते अध्यक्ष असतात आणि आशाताई जे आहे त्या सदस्य सचिव असतात। तर VHNSC मार्फत पण आपण प्रत्येक गावामध्ये याबाबत पण नियोजन केलेले आहे। तसेच जिल्हा स्तरावर शीघ्र प्रतिसाद दल RRT पण आपली सज्ज झालेली आहे आणि याबाबत काही विषय असल्या किंवा काही माहिती असल्यास RRTला समजा माहिती दिल्यास जलद गतीने त्याचे निराकरण पण करत असते। अशा रीतीने आम्ही पूर्ण या उन्हाळ्यामध्ये सर्व 56 PSC आणि 317 उपकेंद्राच्या मार्फत ग्रामीण जनतेसाठी जो उन्हाळ्याचा काळ आहे त्याच्यामध्ये उष्णतेची जी लाट आली तर त्याच्यासोबत कसा सामना करावा याबाबत आम्ही उपाययोजना केलेल्या आहे। याबाबत ऑलरेडी सर्व अंगणवाडी आपल्या जिल्ह्यातील अंगणवाड्या आणि शाळा यांना पण आपण तसं शिक्षणाधिकाऱ्यालाही पत्र दिलेलं आहे आणि जे आपले डेप्टी CO आहे ICDS त्यांना पण याबाबत कळवलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा ज्या याच्यामध्ये जे उपाय आहे की 12च्या अगोदर अंगणवाड्या बंद म्हणजे मुलांना घरी सोडणे जेणेकरून उन्हाच्या वेळेस ते अंगणवाड्या सुरू नसणार। तसेच शाळेमध्येही ते शाळा ज्या राहील त्या 12च्या अगोदर सुटेल आणि उन्हामध्ये शाळा सुरू राहणार नाही याची दक्षता शिक्षण विभागाकडून घेतली जाईल। अशा प्रकारचं आम्ही पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या विभागामार्फत कारवाई होत आहे।